सभापती महोदया, मी काय बोलणार आहे याच्या अगोदर आपणच सांगताय की मी काय बोलणार आहे. सगळ्या सदस्यांना सांगितलं. माझी सभागृहाला माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये आता जी चर्चा चालू आहे या चर्चेच्या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा चालू झाली आणि आपण काही निर्देश दिले. सभापती महोदय, आपण सभागृहाचे सर्वोच्च स्थानी बसलेले आहात. आपण जो निर्देश दिला तो आपला अधिकार आहे, पण तो निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सातारा जिल्ह्यामध्ये झाल्या आणि जी वस्तुस्थिती इथं सांगायचा प्रयत्न या ठिकाणी सभापती महोदया झाला, ती वस्तुस्थिती पहिली आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चालू असताना ज्या काही घडामोडी घडल्या त्या जिल्हा स्तरावर झालेल्या घडामोडी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ज्या सदस्याचं अपहरण झालं, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला, तो सदस्य राष्ट्रवादीचा आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो त्या सदस्याचा मुलगा, तो राष्ट्रवादीचा आहे. गुन्हा कुणी दाखल केला त्याचा तपास कुणी करायचा, तो पोलिसांनी करायचा. त्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे का? आता आहे. असं असताना जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झाली. सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद सदस्य सोडून अन्य कुणी त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रिमायसेसमध्ये गेलं नाही पाहिजे. आपण कायदा सुव्यवस्था आपण बघतो, निवडणुकीच्या अनुषंगाने काही नियम घालून दिलेले आहेत ते आपल्याला माहिती आहे. आणि ते नियम कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी वेगळे नियम नाहीत. कोण मंत्री असले म्हणून वेगळा नियम नाही, कोण आमदार असला म्हणून वेगळा नियम नाही. निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना निवडणुकीच्या प्रक्रियापासून जिल्हा परिषदेमध्ये जी निवडणूक प्रक्रिया चालू होती, जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश होते की कुणी त्या ठिकाणी यायचं नाही, जिल्हा परिषद सदस्य सोडून कुणी येऊ नये आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यावं. ही निवडणूक चालू असताना जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली. जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली. माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती. ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना. पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेता. माझे मुद्दा आमचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र आहे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हा आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं मग त्या ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका. हा सांगतोय तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय. तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कुणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल.
कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसं देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CEO ला 11 वाजता मिटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं? याची चौकशी झाली पाहिजे. ज्या सभागृहापासून हाकेच म्हणजे अगदी 10 फूट 15 फुटाच्या अंतरावर 20 फुटाच्या अंतरावर बैठक कशी होते? या सगळ्या गोष्टी सभापती महोदया माहिती घेतल्याशिवाय कुणी दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही. ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या SP-चं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? 5,000 माणसं सभापती महोदयाच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली. 5-5 हजार माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना. सभापती महोदय अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं वातावरण. सन्माननीय सभापती महोदय, या सभागृहामध्ये सकाळी माननीय उपसभापती महोदय या आसनावरती अशा पद्धतीची कारवाई नाही सभापती महोदय चौकशी कोणाची